आणि आता एक वेगळी बातमी। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलाय। त्याचबरोबर कार्तिक आर्यन आणि मामुटी हे सर्वोत्कृष्ट अभिनेते ठरलेले आहेत। सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार हा आर्टिकल 370 ला जाहीर झालाय। मात्र महत्त्वाची बाब ही आहे की मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलाय। मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एक अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आणि त्यामध्ये मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा मराठी चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलाय। कार्तिक आर्यन आणि मामुटी सर्वोत्कृष्ट अभिनेते म्हणून त्यांना गौरवण्यात येत आहे। आर्टिकल 370 ला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। अभिमानाची बाब म्हणावी लागेल। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली, त्यात मराठी चित्रपट देखील झळकलाय। मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरलाय। तर 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज झालेली आहे। यामध्ये मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट होण्याचा मान मिळालाय। रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रामराजे, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलाय। बिलकुल, कारण याचं कारणच हे आहे की कथानक चांगलं आहे, त्याचबरोबर खूप प्रभावी पद्धतीने मांडण्यात आलेलं आहे, उत्कृष्ट मान्य आहे आणि दिग्दर्शन जे आहे ते खूप संवेदनशील प्रकारे करण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळं जे काही राष्ट्रीय स्तरावर जी संपूर्ण चाळणी असते, ज्या अटी असतात, शर्यती असतात, तर त्या सगळ्या गोष्टीतून चाळणीहून या चित्रपटाची निवड करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर इतर पण काही महत्वाचे चित्रपटांना पण गौरव मिळालेला आहे। त्यामध्ये घरत गणपती आहे, नवसाची गौरी माझी असे सुद्धा आहेत। परंतु मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा एक थोडासा विनोदी परंतु वेगळ्या अँगलने मांडलेला आहे आणि म्हणूनच या चित्रपटाला हा मान मिळालेला आहे। नक्कीच रामराजे, धन्यवाद या माहितीसाठी। तर मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाची कथा जर आपण पाहिली तर 1942च्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील बोंबिलवाडी नावाच्या एका छोट्याशा काल्पनिक गावावर आधारित आहे। अचानक गावामध्ये ॲडॉल्फ हिटलरचं आगमन झाल्यानं निर्माण झालेला गोंधळ आणि गावकऱ्यांनी त्याला पळवून लावण्यासाठी स्थानिक नाट्यगृहाच्या मदतीनं केलेली धमाल हा या चित्रपटाचा मुख्य गाभा राहिला।